स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। काल एक CCTV व्हायरल झाला आहे। संतोष देशमुख यांचा खून करून आरोपी पसार होताना एक CCTV व्हायरल होत आहे। आत्तापर्यंतचा जो घटनाक्रम आहे 6 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आणि सर्व आरोपीची शोधाशोध झाली असतानाचा आम्ही तेच सांगतोय, तेच पुढे घडतंय। आत्ताचा CCTV काल आलेला त्या संदर्भात पण आम्ही अगोदर बोललो होतो की हे सगळे आरोपी वाशीच्या हद्दीमध्ये गाडी सोडून तिथून पळाले। त्यांच्या मागे पोलीस होते। त्या पोलिसांना कमीत कमी हे माहीत पाहिजे होतं की ते कुठलं जंगल आहे, त्या जंगलाचे कोणते मार्ग आहेत बाहेर निघायचे। त्या कमीत कमी रस्त्यावर एवढी पोलीस यंत्रणा असेल तिथं वाशीला किंवा सगळ्या पोलीस स्टेशनला की प्रत्येक जागेवर एक जरी पोलिसांना रेकी करायला ठेवलं असतं तरी हे तिथूनच आरोपी बाहेर गेले नसते। पण दुर्दैव आहे, भावाचा खून झाला, यांना कुठलंच गांभीर्य नव्हतं। ते सुरुवातीच्या 6 तारखेपासूनच्या घटनेपासून ते आत्तापर्यंत जे त्यांनी तपास दिला आहे CIDकडे तोपर्यंत ह्यांना सगळं इझी गोष्टी वाटत होत्या। आम्ही तेच सांगत होतो वारंवार की तुम्ही ॲक्शन घ्या, तुम्ही ॲक्शन घ्या, तुम्ही ॲक्शन घ्या। अट्रॉसिटी दाखल केली असती, ते काल लोक जॉबसाठी आले होते, अट्रॉसिटी दाखल केली असती तर ही घटना घडली नसती। पण ह्यांचे सगळे हात काळे झालेले असल्यामुळं आणि ह्यांची कॉल रेकॉर्डिंग एकदा काढा म्हणून आम्ही सांगितलं आहे, अजून परत सांगतो की ह्यांची कॉल रेकॉर्डिंग सगळी काढा, ह्यांची CDR काढा। यांनी एक माणूस नाही सगळा अंधार करून टाकला आहे गावात। आज एक एक क्षण पुढं जाताना खूप कष्ट होत, म्हणजे खूप त्रास होत आहे, खूप भयानक परिस्थिती आहे। आईकडं बघायची म्हणजे बघण्याची हिंमत होत नाही, लेकरांकडे बघण्याची हिंमत होत नाही। आणि मी कसा धीर धरू, मी कुटुंब प्रमुख नाही, आमचा कुटुंब प्रमुख यांनी घेऊन गेले। खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे आम्ही वारंवार सांगतोय आणि त्याचे पुरावे पुढे येतात। जंगलातून बाहेर जायला रस्ता कुठून तरी असेल ना, चोही बाजूनं पोलीस यंत्रणा लावण्यात इतकं पोलीस यंत्रणा नाही का आपल्या महाराष्ट्रामध्ये? आपण म्हणालात की पोलीस मागावर होते, मग पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडली? साहजिकच आहे ना, त्यांच्या समोर पळून गेलेत ते म्हणजे हत्यारे सगळे। आणि त्याच्यानंतर 1-2 महिने शोधत नाहीत ते जे कोणी हत्यारे आहेत ते। आणि मग तुम्ही तिथं जे काही जंगल आहे ते निघू शकतात जंगलातून बाहेर, तर तुम्ही जंगलाच्या बाहेर उभा राहू शकत नाहीत का त्यांची वाट बघत की ते कधी बाहेर येणार आहेत, किंवा मध्ये जाऊ शकत नाहीत का? असं अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे घडलेलं सगळं आहे। याचे जे पहिल्या 4-5 दिवसात जे आम्ही म्हणतोय की जो तपास व्हायला पाहिजे होता प्रॉपर तसा झालेला नाही। CID SIT जे यांनी तपास दिला त्याच्यावर योग्य भूमिका घेत आहेत, योग्य तपास करत आहेत। एवढे 100 कॉल PI साहेबाला, PSI साहेबाला कशासाठी हे आरोपीचे येत होते? ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ह्याच्यातून जे घडलंय ते खूप दुर्दैवी आहे। नक्कीच घरातला कुटुंब प्रमुख गेलाय आणि आता मी कुटुंबियांना कशा प्रकारे साथ देऊ अशी भावनिक प्रतिक्रिया जी आहे ते धनंजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहोरकरसह मी यशपाल भोसले, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।